देशातील लोकसभा निवडणुकीचे निकाल लागलेले आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा भारताच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत. तरीही मीडियामध्ये एनडीएच्या विजयापेक्षा भाजपच्या पराभवाच्याच जास्त चर्चा सुरू आहेत. आता या चर्चा पाहिल्यानंतर मनामध्ये एक प्रश्न पडतो की खरंच भाजपला खूप मोठं खिंडार पडलं आहे का? आता भूतकाळातील काही आकडेवारी आणि काही फॅक्ट्स जाणून घेऊ व त्याच्या आधारे या प्रश्नाचं उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करू. 2024च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहिले तर लक्षात येईल की या निवडणुकीमध्ये भाजपला 240 जागा मिळाल्या आहेत, तर त्याचा प्रमुख विरोधी पक्ष असलेला आणि इंडियाचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला 99 जागा मिळाल्या आहेत. म्हणजे भाजप खालोखाल दुसरा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे तो काँग्रेस पक्ष आणि या काँग्रेस पक्षाला एकूण 99 जागा मिळाल्या आहेत. आता भाजपला मिळालेल्या जागा या काँग्रेसला मिळालेल्या एकूण जागांपेक्षा दुपटीहूनही अधिक आहेत. त्यामुळे देशातील जनतेने भाजपला पूर्णपणे नाकारले असे म्हणता येणार नाही. जर देशातील जनतेने भाजपला नाकारले असते तर भाजपचा प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या काँग्रेसला भाजपच्या आसपास जागा मिळाल्या असत्या, परंतु भाजपपेक्षा काँग्रेसला मिळालेल्या जागा या निम्म्याहूनही कमी आहेत. या निवडणुकीमध्ये भाजपला स्वबळावरती सत्ता मिळवता आलेली नाही. 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या जागा 303 होत्या. त्या जागा घसरून आता 240 पर्यंत भाजपची गाडी येऊन अडली आहे. विरोधकांच्या इंडिया आघाडीला या निवडणुकीमध्ये एकूण 234 जागा मिळाल्या आहेत. नक्कीच या निवडणुकीमध्ये 2019 पेक्षा भाजपच्या जागा कमी झाल्या आहेत व काँग्रेस व काँग्रेसचे घटक पक्ष असणाऱ्या इंडिया आघाडीतील काही पक्षांनी या निवडणुकीमध्ये खरोखरच चांगली कामगिरी केली आहे. त्यामध्ये समाजवादी पक्षाने उत्तर प्रदेशमध्ये चांगली कामगिरी केली आहे. पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस पक्ष असो किंवा तमिळनाडूतील DMK पक्ष असो, या पक्षांनी आपापल्या राज्यामध्ये चांगली कामगिरी केली आहे आणि त्याचंच फळ म्हणून इंडिया आघाडीच्या जागा 234 पर्यंत पोहोचल्या आहेत. आता भूतकाळातील काही निवडणुकांची आकडेवारीचा विचार करू. सन 2004 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस हा देशातील सर्वात मोठा पक्ष ठरला होता, परंतु यावेळेस देखील काँग्रेसला मिळालेल्या एकूण जागा होत्या 145. या निवडणुकीमध्ये काँग्रेसने मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, बिहारमधील राष्ट्रीय जनता दल तसेच महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अशा काही छोट्या मोठ्या पार्ट्या ना एकत्रित करून सत्ता स्थापन केली होती व त्या आघाडीला UPA-1 हे नाव दिलं होतं. UPA-1च्या काळामध्ये पंतप्रधानपदी मनमोहन सिंग यांची निवड झाली होती. अनेक घटक पक्ष सोबत असताना देखील हे सरकार व्यवस्थितपणे चाललं होतं. पुढे 2008 साली भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये झालेल्या अणुकराराला विरोध करण्यासाठी UPA-1 मधील डाव्या पक्षांनी आपला पाठिंबा काढून घेतला होता. यावेळी सरकार कोसळण्याची चिन्हे होती, परंतु ते सरकार समाजवादी पक्ष या पार्टीच्या पाठिंब्यामुळे तरले होते. थोडक्यात या सरकारने आपली 5 वर्ष सहजपणे पूर्ण केली होती. नंतर झालेल्या 2009च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पुन्हा काँग्रेसच सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला होता, परंतु यावेळेस देखील काँग्रेसला मिळालेल्या जागा होत्या 206. 2009 मध्ये पुन्हा काँग्रेस या पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, तमिळनाडूमधील DMK पार्टी, पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस पक्ष या सर्वांना एकत्रित घेऊन UPA-2च्या नावानं सरकार स्थापन केलं होतं आणि हे सरकार पुढं 2014 पर्यंत व्यवस्थित चाललं देखील होतं. थोडक्यात 2004 आणि 2009 या दोन्ही वेळेस काँग्रेसची संख्या अनुक्रमे 145 आणि 206 एवढी होती, तरी देखील ते सरकार 5 वर्ष व्यवस्थितपणे चालले होते.
त्यामुळे आत्ता या निवडणुकीमध्ये भाजपच्या निवडून आलेल्या उमेदवारांची संख्या 240 आहे. त्यामुळे NDA प्रणित हे सरकार चालण्यास कुठलीही अडचण येईल असं मला तरी वाटत नाही. आता भाजपने 405चा नारा दिला होता, त्यामध्ये भाजप यशस्वी झाले नाही. याचा अर्थ भाजपला जनतेनं नाकारलं आहे असा होत नाही. उदाहरण द्यायचं झाल्यास UPSCच्या परीक्षेला बसणारा एखादा उमेदवार मी भारतातील पहिल्या 10 रँकमध्ये असेल अशी घोषणा करतो, परंतु जेव्हा निकाल लागतो तेव्हा या उमेदवाराची रँक टॉप 10 मध्ये नसून तो उमेदवार फक्त उत्तीर्ण झालेला असतो. मग अशा वेळी त्या उमेदवाराला अपयश आलं असं म्हणता येत नाही. ही झाली देशातील एकूण परिस्थिती. आता महाराष्ट्रातील परिस्थितीचा विचार करू. 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने महाराष्ट्रात एकूण 28 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी फक्त 9 जागेवरती भाजपला यश मिळवता आलं. आता महाराष्ट्रामध्ये भाजपला सेटबॅक बसला आहे, ही गोष्ट मान्य करावीच लागेल. महाराष्ट्रामध्ये भाजपला चांगल्या यशाची अपेक्षा होती. त्यातच अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, एकनाथ शिंदे यांची शिवसेना या 2 पक्षांना सोबत घेऊन देखील भाजपला म्हणावंसं यश मिळवता आलेलं नाही. महाराष्ट्रामध्ये झालेल्या भाजपच्या पराभवाची अन्यही काही वेगवेगळी कारणे आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शिवसेना पक्ष फोडल्यामुळे शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्याप्रती लोकांमध्ये निर्माण झालेली सहानुभूती, तसेच मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणामुळे बसलेला फटका, कांदा निर्यात बंदीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांची झालेली नाराजी, या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणजे महाराष्ट्रामध्ये भाजपला एक सेटबॅक बसला आहे. या निवडणुकीमध्ये भाजपला अनेक हक्काच्या जागा गमवाव्या लागल्या. यामध्ये जालना, बीड, नगर दक्षिण, धुळे यासारख्या जागांचा समावेश होतो. शिवाय नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांच्यासारख्या दिग्गज नेत्याला फोडून आपल्या पक्षात घेऊन देखील भाजपला नांदेडची जागा गमवावी लागली आहे. थोडक्यामध्ये जागांचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये भाजपला काही प्रमाणात फटका जरूर बसला आहे, परंतु देशामध्ये भाजप हाच सर्वात मोठा आणि प्रभावी पक्ष म्हणून समोर आला आहे. भाजपला जनतेनं नाकारलं असं जरी विरोधक म्हणत असले तरी त्या विरोधकांना देखील जनतेनं पूर्णपणे स्वीकारलेलं नाही, ही गोष्ट देखील तितकीच खरी आहे. तूर्तास या व्हिडिओमध्ये इथंच थांबतो. धन्यवाद.